येवला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून येवला तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये घरफोडीच्या घटना, चैन ओढण्याच्या घटना, शेती पंप चोरी तसेच पाळीव प्राणी चोरी अशा विविध घटना सातत्याने घडत होत्या। या घटनांना आळा लावण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी तालुका पोलिसांना दिले होते। त्यानुसार मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाड उप अधीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी पथक तयार करून तांत्रिक तपास सुरू केला। या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बहिर, पोलीस उपनिरीक्षक सागर कोते यांनी कसून तपास करत शिवाजी आबाराव ठाकरे, राजू काळू सुरासे, अण्णा शिवाजी पवार, हरिभाऊ उर्फ पिंट्या कडू पवार सर्व राहणार राहाडी तसेच विजय भाऊसाहेब माळी राहणार भारंग अशा 5 आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे। त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेला मुद्देमाल, शेती पंपाच्या 11 मोटर, गुन्ह्यात वापरलेल्या 3 मोटरसायकल तसेच इतर काही मुद्देमाल मिळून आले। एकूण 80,000 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईने येवला तालुका पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत असून या कारवाईसाठी पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पवार, पोलीस नाईक राजेंद्र केदारे, राजेंद्र पाटील, सचिन वैरागर, ज्ञानेश्वर पल्लाळ, ज्ञानेश्वर बिन्नर, पोलीस कॉन्स्टेबल आबा पिसाळ, मुकेश निकम, दिनकर पारदी, पंकज शिंदे, गौतम गोरे, सागर बनकर, गणेश बागुल, गणेश सोनोने, नितीन पासरे, श्याम थेटे, योगेश वायभासे आदींनी ही कारवाई उत्कृष्टरित्या केली आहे। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना येवला तालुका, येवला शहर किंवा कोपरगाव या एकंदरीतच परिसरामध्ये ही एक टोळी सक्रिय झालेली होती। या टोळीमध्ये एकंदरीत 6 आरोपी आहेत। ते 6चे 6 आरोपी येवला तालुका पोलीस स्टेशनने अटक केलेले आहेत। याच्यामध्ये सांगायचं झालं तर घरफोडी, चेन स्नॅचिंग, त्याच्यानंतर अंकळी गावाजवळच्या पुलाखाली झालेली एक रॉबरी ह्या एक ठळक घटना आहे। त्याच्यानंतर काही बकरी चोरीच्या घटना असतील, काही इलेक्ट्रिक मोटारी चोरी असतील, वेगवेगळे गुन्हे, परंतु पोलिसांनी ही एक टोळी अत्यंत शिताफीने अटक करून त्यांच्याकडून आतापर्यंत 2,80,000चा माल रिकव्हर केलेला आहे। उर्वरित माल सुद्धा रिकव्हर करतील आणि असे बरेच गुन्हे उघड होतील। या टोळीची मोडस ऑपरेंडी अशी आहे तर काही दिवस ऊसतोडीसाठी नगर जिल्ह्यात जाणे, पुणे जिल्ह्यात जाणे असं करून ते जातात आणि तिथून आल्यानंतर मग हे गुन्हे करतात। परंतु ही टोळी आता अटक झाल्यामुळे बरेच गुन्हे ओपन होतील। याच्यामध्ये खास करून तालुका पोलीस स्टेशनचे PI, त्यांचे API, PSI आणि जे 8-9 कर्मचारी आहेत अंमलदार त्यांचा मोठं योगदान राहिलेलं आहे। त्यांचा वाटा ही घटना जेव्हा घडली त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये ॲडिशनल SP साहेब असतील, मी असेल, SDPO मनमाड यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या आणि त्यावेळेला पथक नेमलेलं होतं आणि त्या पथकाला हे यश आलेलं आहे। नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर यांनी मार्गदर्शन करून याचा पाठपुरावा सतत केल्यामुळे हे यश आलेले आहे असे मी मानतो। अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी अधिक माहिती दिली। बघूयात सविस्तर। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव।